ला 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 ला. ला 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 ला. कोणाचा फोन आहे कोण याचा कशाला फोन आला ह्या विजयाचा? हॅलो. अरे कुठे सुहास? अरे रानात आहे ना. अरे तुला कळलं का नाही अजून? काय अरे तुझ्या मामाची पोरगी पळून गेली ना. पळून गेली? तिचं तर लग्न झालंय ना, कोणा संग पळून गेली? अरे तुझ्याकडे आली असेल ना, खोटं कशाला बोलतोय? अरे नाही नाही, माझ्याकडे कशाला येईन ती? अरे खरं सांग ना काय ते, मला सांग ना तू. आणि माझ्याकडे कशाला येईन? नाही आली. पण तुला माहित नाही पळून गेली ती? नाही राव. अरे तिचा भाऊ आणि बाप तुला शोधत फिरत होते माहिती का आता? मला आणि त्यांना माहिती ना तुमचं काहीतरी होतं पहिले. पण माझ्याकडे नाही आली ती पळून. अरे लपून बस, मारतील फुकट तुला. बरं बरं ठीक आहे. खरंच नाही ना? पण नाही 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 आली माझ्याकडे रे. बरं, मित्र म्हणून सांगितलं तुला आणि सांग. मी कशाला घाबरू? आलीच नाही. बरं बरं ठीक आहे. हा आले कुठं पळून गेली भाऊ? माझ्याकडं नाही आली. दुसऱ्या संग गेली काय पळून कुठं? अगं तू 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 इकडे कशाला आली माझ्याकडं? मग कोणाकडे जाऊ मी? अगं तुझं लग्न झालंय, तू माझ्याकडे कशाला आली? मला ते फोन आलता ते विजयाचा. ते म्हणे तुझ्या मामाची पोरगी पळून गेली आणि ती तुझ्याकडे येणार आहे. त्याचा बाप आणि भाऊ मारायला येतील. हा मग खरंच ते. अरे हे बघ, मला ना तिकडं नाही राहायचंय. माझ्या नवऱ्यापाशी मी ना खूप वैतागली. अरे त्याला हे बघ, आपलं प्रेम होतं ना रे आधीपासून, आणि तू असं का बोलतोयस आता? अगं मी तुला बोललो होतो आधी लग्न कर, आपण लग्न करू, पण तू ऐकलं का माझं? अरे बाबा, मी मस्त ऐकत होते. मला पण इच्छा होती ना तुझ्यासोबत लग्न करायची, पण माझ्या बाबांनी नाही लावून दिलं. त्याला मी काय करू? तेव्हा जर पळून गेलो असतो ना आपण, ही वेळ नसते आली तुझ्यावर. आणि आता हे बघ, आता काही फायदा नाही तुझा माझ्याकडे येऊन. माझं लग्न झालेलं आहे, माझी बायको आहे घरी. हे बघ, असून दे, ते मला काही माहित नाही. अरे तुला माहिती का, माझं नवरा मला रोज मारतो रे. कधीच माझ्या मनासारखं नाही वागत आणि खूप खोटं बोलतो. रोज दारू पितो रे तो. आणि तुला माहिती, त्याला बायांचं पण खूप नाद आहे रे. तू सांग, मी कसं राहू शकते असं? अगं ते सगळं ठीक आहे, पण आता काही फायदा होणार नाहीये. तुझा बापन भाऊ मला मारून टाकते बरं का, तुला सांगतो मी. तू तू जाय बरं, तुझ्या पाया पडतो मी. नाही, हे बघ, मला तुझ्यासोबत ना लग्न करायचं. लग्न? नाही नाही, हे शक्य नाही अजिबात. तू ऐक, तू जा. नाही नाही, मी कुठं जाऊ? मी तू तुझ्या नवऱ्याकडे जा. मी लग्न नाही करू शकत. जाय तू. मी त्याच्याकडे नाही राहू शकत रे. अगं तू जाय ना राव. नाही नाही. अयो, तुझा बापन भाव आलाय. अरे मला मारून टाकते ना ते इथं. अयो, चला आपण इथून पळून जाऊ. तू एक काम कर, तू लप, तू मकात लप. जाय लपून बस. लप जाय. अयो, कुठे गेली असेल? अहो त्याच्याकडेच असं जाणार कुठे? पहिलेपासून त्यांचं तेच आहे. मारू नको. कुठे कुठे माझी बहीण कुठे? पोर कुठे? पटकन कबूल कर. कोणती पोर? पुरवा कुठे? मला काय माहिती? कुठे बोलतो का? आओ मला काय माहिती तुमची पोरगी? तुला फाशी देईन. कोडीच सांग. माझ्या इकडे नाही आली. व्याज नादी लागायची सारखे तुझ्या तोंड तिच्या तोंड सारखं चालू आहे रे. खोटं का बोलतो? आओ हे बघा, पाडी का बुकीत? मामा ऐका ना, मी काय म्हणतोय. मामा गेला चुलीत. सांग बरोबर, जीव गेल बरं का? अहो ऐका ना राव, ऐका ना. मी काय होतो, लग्नाच्या आधी होतं आमचं प्रेम, पण हे बघा लग्न झाल्यापासून आहे ना, तिचा आणि माझा अजिबात संबंध नाही. तुम्हाला खरं सांगतो. खोटं नको बोलू. अहो तुम्ही मारता कशाला मला? खोटं नको बोलू. हा, कबूल कर. गेली कुठं आमची? अहो तुम्हाला खरं सांगतो, इकडे नाही आलेली. माझ्याकडे कशाला येईन ती? माझं लग्न झालंय, तिचं लग्न झालंय. नाही लग्न ती नवऱ्याला टाकून ये पळती. टाकून? अरे कुठं पळती? तुझ्याकडे येते ती. कोणा संग गेली मला नाही मित्र. झोपत बरोबर होती रात्री. कोण सांगेल नाटक? श्वास कुठे? अहो हे बघा, आठवण येत असेल तिला, पण मी सांगतो, मी विषय सोडून दिला तिचा. अरे बोलत कबूल होतो का नाही? ते का भुकी तेव्हा ते पावडे घेत आता. अहो मारता पोचरा करीन. मारता कशाला मला नाही माहिती. नाही तू जीव गेल बरं का तुझा. प्रेमात सांग. हे बघा, माझ्याकडे जर आली ना, मी तुम्हाला होऊन फोन करतो, तुमच्या पोरीला घेऊन जा. जर पोलीस स्टेशन तक्रार दिली ना, मी पोलीस हागला का तरी मारतील. खरं सांग. खरं सांग. नाही खरंच नाही, इकडे नाही आली. खरंच नाही आली. नाही शपथ नाही आली. मारू नका ना. हे बघ, तुझं घेतली ना, तो जीव गेल बरं का परत. अहो मारू नका. चला, तू घाबरतोय. चला का? नाही नसेल आली. नाही इकडे नाही आली. चला, इकडे आलं आम्हाला लगेच कळव. हा मी सांगतो तुम्हाला. इकडे आलं लगेच कळव. हा, जर का तिकडे परत दिसली तर तिच्या पाय एवढून उडीन ना, तुझ्या हात एवढून उडीन. शिक्षा म्हणून तुम्हाला. परत दिसली तर आणून सोडायची घरी.
बर बर नाही तुझी पण कंप्लेंट देईल. कंप्लेंट पोलिसला सांगू जा. ए अयो बघतो काय अयो लयच मारलं बाबा. अयो अग 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 लयच मारलं रे बाबा. अगं या ना बाहेर. झालं का तू समाधान? ए, अरे काय करतोय? अरे मला कुठे मारतो? अरे समाधान झालं तुझं? अरे मी काय केलंय तुला? इकडे तुला म्हणत होतो ना मी इथून निघून जा निघून जा. तुझ्या बापानी भावानी किती मारलं मला. मग काय झालं रे तुला कळत कसं नाहीये मी कुठं जाऊ? माझी लग्नाच्या आधी पण मार खाल्ला. आता लग्न झालंय दोघांचं तरी मार राहिलेत मला. ते माझी काय चुकी आहे? हा मम्मी म्हणते ना आता लग्न करू आपण सोबत राहूयात. मी कुठं नाही हे म्हंटली. बघ तुला सांगतो मी. तू माझा विषय सोडून दे. माझा नाद सोडून दे. लय मारलंय बरं का तिने मला. आता मला मारून टाकते डायरेक्ट ते कायमचं. हे बघ आपण ना लग्न करू मग त्यानंतर ते तुला नाही हात नाही लावणार. रे बाबा लग्न नाही करू शकत यार. अरे तुला कसं सांगू रे मी नाही जगू शकत. ते पोलीस केस करायला गेलेत माझ्यावर माहितीये का? नाही काय होणार तू माझ्यावर विश्वास ठेव ना. तुझ्यावर का? हं. लय विश्वास होता तुझ्यावर. म्हटलं लग्न करशील माझ्यासोबत तू. पण नाही तू शेवटी धोका दिला मला बर का. एक मिनिटात धोका नाही दिला रे मी तुला. हे बघ घरच्यांनी मजबूर केलं म्हणून झालं सगळं. नाही तर मी कशाला असं करून. तुला माहित होतं ना माझं तुझ्यावर किती प्रेम येते. म्हटलं मामाची पोरगी आहे हक्काची बायको आहे. लग्न होणारच आहे आमचं. जेव्हा पाड प्रेम केलं पण नाही. अरे तू तू आहे ना पैशामुळे मला सोडलं. माझ्या परिस्थितीमुळे मला तू सोडलं. श्रीमंताच्या घरी गेली आणि शेवटी तू. अरे तुला काहीतरी बोलायला वाटतंय का रे? जर मला पैसाच बघायचा असला असतं तर मी तुझ्यावर पहिलं प्रेमच नसतं केलं ना. पैशावाल्या पोराशीच केलं पण असतं ना. शेवटी लग्न केलंस ना पैशावाल्या पोरासोबत. अरे केलं का पण नाही? घरच्यांनी मुद्दाम लावून दिलं रे. तुला कळत नव्हतं का? तुला म्हणत होतो मी पळून चल पळून चल. आता मला म्हणते लग्न कर. अरे मी घरच्यांची इज्जती पायी नाही आले रे. पण मला काय माहिती नंतर मला असं त्रास होईल म्हणून. तुला माहितीये ना घरची इज्जत. माझं एक काम कर. घरच्याचा विचार कर आता तुझ्या बापाचा. म्हणजे तुला असं म्हणायचं मी सगळ्यांचा विचार करत करत मी मरून जाऊ आहे का नाही? ठीक आहे मग तुला वाटत मला मारून टाकायचं का? मग मला मारून टाकणार आहे का? ठीक आहे तुला वाटतंय ना मी मरून जावं. ठीक आहे मी जाते माझ्या नवऱ्याकडे तू राहा असंच. हा जा घरी जा नीट. तुला सांगतो याड्यावानी करू नको. घरी जा. त्यांच्या नको डोक्याला ताण देऊ आणि माझ्या नको डोक्याला ताण देऊ. माझ्या बायकोला जर कळलं ना ती मला सोडून जाईल माहितीये का? खरंय बायको आली ना म्हणून तू बदललायस. लक्षात ठेव. मला बोलतो ना तू धोका दिला. मी नाही धोका दिलाय. धोका तू दिलायस तू काय मला. मूर्ख आहे का रे? तू लग्न केलं माझ्या आधी. मी नंतर लग्न केलं. तू सोडून गेल्यामुळं आणि तू अरे- मला म्हणते धोका दिला. पण मी म्हणते ना राहून दे ना तुझं लग्न. मी थोडी बोलली तू मोड तुझं लग्न. म्हणजे दोन दोन बायका. हा येडे कर तू. तिला काय वाटन? म्हणजे तू तिचा विचार करणार पण माझं नाही करणार आहे का नाही? मी मेले तरी चालेल पण तुला माझी काहीच परवा नाही. समजलं एक तुझं काम खरं कर, प्रेम. ऐक तू टेन्शन मध्ये लई. तू घरी जा. उगाच काही डोक्याला लोड न घेऊ. जा बघू आपण नंतर. जा घरी जा. मला जायचंय बरं का. घरी जातो मी. ते डबल येते ना मला मारते. जाय तू जाय. अरे जा रे. मी तुझ्या सोबत येते. नाही नाही माझ्या सोबत नको. तू जाय तू. अरे ऐक ना. जा राव घरी जा न तू. जा. अरे मी कुठं जाऊ? मी जातो घरी. तू घरी जा. तुला सांगतो मी शेवटचा बरं का. मी तुझ्या सोबतच येते. हे बघ मला तुझ्या सोबत यायचंय. मला काही नाही माहिती. चल आपण तुझ्या घरी जाऊ. तू घरी जा. तुझ्या नको याडून करू. जाय. ऐकत जाय. जा. ठीक आहे जाते मी. हा जा. अगं जा. आता सुचलं हिला. आधी म्हणत होत लग्न कर लग्न कर. नाही तेव्हा नाही लग्न केलं. आता मी लग्न केलं आणि पळून आली नवऱ्याला सोडून माझ्यासाठी. डोक्याला वैताग झालाय. जाऊ दे काम राहू द्या. घरी जातो आता. काय मरणाचं मारलंय. अंग दुखायला लागलंय माझं. अयो शोधायचं कुठे पण तिला आता. अरे मी काय म्हणतो हा. गाडवा त्याच्या घरी जाऊन पाहू आपण. पण घरी असेल घरी पण कशा तू विचार कर. हा. ही पोर पळून आली. तो पाहून हिला सांभाळू शकतो का आता? शक्य नाही तो आता. तर सांभाळणारच नाही. मग एक काम करू जर हसली ना हा. त्याच्याच गाड्यात मारून देऊ. पण त्याचं लग्न झालं नाही ना हो. जाऊ दे भाऊ दे काय नाही. तिची बायको काय म्हणाल मग? हा? तिची बायको घरची काय जाक मारी त्याला लय हौस होती त्या टायमाला. पाहायचं घरी जाऊन आता मग. मी काय म्हणतो बलदाटीने त्या गाड्यामध्ये टाकून देऊ आपण. हा ना ते तरी नाही उलट पिलट काय पोरी काय करून घेतली मी तर. काय होतो पूर्ण काय केलं तर आपल्याला जावं लागेल. आणि तो नवरा आहे ना तो उलटा आपल्यावर म्हणायचा हे तुमचा लाड आहे पुरीला. हा ना. तो नांदू शकत नाही. तो बोलू शकत नाही आपल्या संग. नाही नाही आता आणू शकणार नाही कारण एवढं येणं पंचायत केल्यावर काय हा राहणार ना. अरे आपल्या गावात नाक नाही राहिले. मग शिरपतराव मोलोल
आता खोल टाईट करून चालला आता गोंड घालून चालला लागलो पुरीमुळे. नाही नाही आपण थोडी नरमाईची भूमिका घेऊ, घरी जाऊन बोलू, हम्म. त्याच्या घरी ऐका पाहू हा आणि व्यवस्थित तुम्ही बोला मग चला. हा नाही हा. नाही पाहू काहीतरी करू जुगाड लावूच. हा. बरं एक कवर येतो कुठं कुठे बघायचं? अरे टोंगळे दुखत सुटले टोंगळे. आणि पोलिसात गेलं तर आपलीच पंचायत होईल. आपली चव जाईन पेपरला बातमी जाईन कोणची पोरगी मध्ये शिरपतरावाची पोरगी. मग तेच नको जाऊ दे, सगळं चौकशान बिकायचं. झाले ते झाले मग तर त्यांचं आहे ना त्याच्या गाड्यात टाकून देऊ हो हा मोकळं होऊन जाऊ. चालेल चालेल. काय ग मानसी, काय करते? हा काही नाही अगं हेच करते काम. इकडं कसं काय येणं केलं तू? अगं नाही, जरा मी तुलाच भेटायला आलते. मला भेटायला वय हा. काय काम काढलं आज माझ्याकडं? काय नाही, तुझं कसं चाललंय? कशी दिसते मी? तशी तर चांगलीच दिसते. मग चांगलीच आहे मी. मी तुला लग्नात पाहिलं होतं, त्यानंतर आत्ताच पाहते. हा का? हा तुझं कसं चालू आहे? बाकी संसार वगैरे सगळं व्यवस्थित आहे ना? काय सांगू बाई, आता काय झालं? माझ्या संसाराचं ना अख्खं वाटवं झाले. वाटवं झालं? बस तुला मी सांगते सगळं. या काय झालं? अगं बाई, तुला माहिती आहे का, माझा नवरा ना रोज दारू पितो, रोज मला मारतो. अगं रात्रीतून घराच्या बाहेर काढतो, माहिती आहे का? आणि तू सगळं सहन करते का? मग आता काय करणार ग? हे बघ ना ग, एक बोलू का तुला? माझे पप्पा तर ना मला घरातच घेत नाही. अगं मी तुला एक बोलू का? मी राहू का ग तुझ्या घरी? अगं राहा ना बिंदास, 4 दिवस राहा आणि नंतर सगळं नीट झाल्यावर जा मग परत. 4 दिवस? हा अगं 4 दिवसाचं नाही बोलते ग मी, कायमचं राहायचं म्हणते मी. काय कायमचं? हा. अगं कायमचं कसं राहू शकते तू? तुला पण तुझा संसार आहे ना, मला पण माझा संसार. अगं हे बघ, तुला ना आता कसं सांगू मी, जाऊन दे, फिरून फिरून बोलतच नाही, मुद्द्यावच येते डायरेक्ट. हे बघ, सुहासचं आणि माझं ना पहिल्यापासून एकमेकावर खूप प्रेम आहे. आणि ना तुझं लग्न झालं का तेव्हापासून आमचं सगळं तुटलं. हा हा. पण हे तर मला काहीच बोलले नाही. तो कसं काय तुला सांगणार आहे? तू बायको आहे त्याची. हा. अगं मग तुझं म्हणणं काय आहे? हे बघ, मला ना सुहास सोबत लग्न करून दे ना, आमचं खूप प्रेम आहे ग एकमेकावर. अगं तू काय बोलती? त्याच्या बायकोलाच बोलती का तू? अगं मग कुणाला बोलू? तुला नाही बोलणार तर बाहेरचीला थोडीच बोलणार आहे मी. अगं माझा संसार उद्ध्वस्त होईल. अगं हे बघ, तू नाही एवढा विचार करूच नको. तुझा पण संसार उद्ध्वस्त नाही होणार आणि माझं पण घर चांगलं बसत. हे बघ, तू टेन्शन नको ना घेऊ, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये तू त्यासोबत राहिल्यावर, पण मला पण राहून दे ना. अगं असं कसं बोलती तू? अगं असं काही पण नाही बोलते मी, तू थोडा विचार कर. हे बघ, तू इथं ना घरात राब राब राबती, इथं शेतात राब राब राबती, तुला सकाळी उठून कुठंचा हातभार पण नाहीये. मी जर आले नाही घरात तर सकाळी उठून सगळे तुझा हातभार लावणार, सगळी कामं करून, वाटलं तर तू बसून राहा, पण मला राहून दे ना ग इथं. तू एवढा विचार नको करू अजिबात. हे बघ, मला सोबत लग्न करायचंय, करून दे ना आम्हाला लग्न. अगं पण त्यांना पण तू पसंत आहे का नाही मला नाही माहिती काही. असू किंवा नसू, त्याला माहिती आहे. काय माहितीये? काय माहिती? अहो. तू कस काय आली इथं? तुला सांगितलं होतं ना घरी जा म्हणून, तू आली कस काय? मग मी माझ्याच घरी आलीये. तुझ्या घरी? हा. काय ना माग टाकीन तुझे मी, जास्त बोल नको. काय ग, काय बोलली तुला? ती म्हणते तुमच्याशी लग्न करायचं. लग्न? हा. हे बघ, तुला शेवटचं सांगतोय मी, आधी प्रेम होता, आता आपल्यात काही नाहीये. माझी बायको आहे मला, आणि माझा खूप जीव आहे तिच्यावर, माझं प्रेम सुद्धा आहे. मी तिला सोडून अजिबात राहू शकत नाही. तू घरी जा. अरे घरी जा तू. मी पण तिला हेच समजून सांगत होते, पण माझं ऐकतच नाही. अरे तुला समजत कसं नाहीये? मी नाही जगू शकत आहे तुझ्याशिवाय. तिकडे जीव दे, मला सांगू नको. अरे हा, तुझ्यामुळं मी किती डिप्रेशन मध्ये गेलतो आधी. अरे पण मी पण तेवढं डिप्रेशन मध्ये होते ना रे, मी काय खुश होते का हे तिथं? बघ, तुझा संसार मोडलाय, आमचा संसार काय मोडू नको. अरे मी म्हणतच नाही तुम्ही संसार मोडा, तुम्ही राहा ना सोबत. कस काय राहणं होईल? 2-2 बायका मी नाही सांभाळू शकत दोघीला. अरे बाबा, मी तुला काहीच त्रास नाही देणार. हे बघ, माझ्या बायकोला त्रास होईल ह्या गोष्टीचा, त्याच्यामुळे तुला मी नीट सांगतो गोडी, तू जा. मग मी तिला समजून सांगते ना, तू नको ना असं कर, तू लग्न कर ना फक्त, तुला काय? फक्त माझ्याशी लग्न करायचं. हे बघ, मी तुला दुसरा नवरा बघून देतो, तू माझा विषय सोडून दे. अरे मला दुसरा नको, मला तोच पाहिजे. हे
काय बहीण भाऊ आहे का आपण मिळून राहिला? अरे बकरे लग्न कर माझ्या सोबत, मी खरंच बोलते. अरे नाही जगू शकत मी तुझ्याशिवाय. इतक्या दिवस जगली ना तू. मानसी समजाव नाही यार, तू त्याची बायको आहे ना, नाही समजू शकत का तू एका बाईला? थांब थांब 1 मिनिट, हिला विचारू दे. हिचं काय हे तुला काय वाटतं सांग बरं. बरोबर वाटतंय तुला? बरोबर तर नाही वाटत आहे, हा पण हिचा विषय ऑलरेडी आधी उद्ध्वस्त झालाय. मग आता माझं करायचं तुला. अहो तसं नाही हो, एक बाईचं दुःख समजून घेऊ शकते. मग एक काम करा, दोघी राहा. हा एकमेकीला खाऊ घाला, मी जातो घर सोडून. अहो तसं नाही, ऐकून घ्या ना तिचं पण म्हणणं. हो ईडी झाली का? मारू नको. मारू नको. दांड म्हणजे तू सांगत होता पळून गेली, काय तुझ्यासोबत होती नाही कोण पूर्वा? माझ्या सोबत? मग नाही नाही काय? मी तिकडून आलो रानातून. ती माझ्या आधी घरी होती. तू लग्न करायचं तिच्यासोबत? मला नाही नाही मी लग्न कशाला करू? लग्न करावं लागेल तुला, करावं लागेल नाही तर मारायला मी लग्न नाही. करावं लागेल. हा. करावं लागेल. हो अहो नाही नाही तुम्ही मला मारता. मला माहित तुम्ही माझ्या करताय ना. तुला लग्न करायचं नाही त्याच्यासोबत? हो हो नाही नाही तिची पण इच्छा आहे. या बघा ती तिच्या मनाने आलेली आहे. तुम्हाला सांगतो माझा आणि तिचा काही संबंध नाहीये. मला लग्न करायचं नाही. तुमच्या पुरीला घेऊन जा. हा? काय 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 घेऊन जा तुमच्या पुरीला. तिला कुठं तू अहो मला कशाला सांगत आहे तुम्ही. आता म्हण ना का जनावर नेऊन घालायला? या बघा तुम्ही तिचं दुसरं लग्न लावून द्या, काही करा, मला काही त्रास देऊ नका. अरे करावं लागेल लग्न, गुढीच करावं लागेल आता. हा नाही तर तो आहे ना याच्यात तुला आउट करून टाकीन. मला लग्न करावं लागेल. हा, या दाडक्यानं चालेल नाही तर केलं तर. मला नाही करायचं. अरे पण मला करायचंय ना तुझ्यासोबत लग्न. हा बघी पण तयार आहे, आम्ही पण तयार आहे. कोण नवऱ्याकडे नाही चाललं तुझ्यामुळं. उद्या तिने जीवाचं काही केलं तर तुला जेलमध्ये जावं लागेल आयुष्यभर. आणि हो खरंच यांनी जर मला नाही एक्सेप्ट केलं ना, मी खरंच जीवाचं बरं वाईट करत आणि तुझं नाव देईन त्यात मी. अयो तुला आता सुचलं का? हा अरे बाप तयार आहे, भाऊ तयार आहे, जी तयार आहे, का नाही म्हणतो कर ना. तुला आता सुचलं, आधी नाही समजलं का? मी इज्जती पायी केलं सगळं, पण मला काय माहिती तू अशी पलटी मारशील नंतर. आणि तुला लय वाटलं ना एक सायकल घेऊन देईन हा म्हणजे करायला. या घरी बसू खाती. सायकल? हा तुला ती जाय- सायकल घ्याण्यापेक्षा हिला पोरग बघा दुसरा. नाही 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 तूच ए माझला काय उलटे उत्तर द्यायचं नाही. लग्न करावं लागेल पाहतो काय टाकण्यात अहो ही काय बळजबरी झाली. लग्न. आधी म्हणले पोरगी तुम्ही पळून आणली का आमची, का तुमच्याकडे पोरगी पळून आली म्हणून मारलं. आता म्हणताय लग्न करावं लागेल तरी मारताय. अरे प्रेम होतं ना तुझं मग आता काय. हा म्हणलं तर नाही म्हणे एकच गोष्ट तू नाही म्हणतो का बघ. मी एक काम करतो, मी जीव देतो मग कळन तुम्हाला. ए जीव द्यायचा नाही. मला बायकोच नको मला.